आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही 2 वाजता बोललो, हो 3 वाजता तर आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो, 4 वाजता कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये होतो आणि 4:30 वाजता शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली होती. बिनविरोध छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरच्या जनतेने एकदा निवडून द्यावा अशी इच्छा आम्ही त्यावेळेस व्यक्त केली. लोकशाहीच्या विरोधात आणि राज्यघटनेसाठी मी निवडणूक लढायला तयार आहे. वेळ प्रसंगी मी पडलो तरी चालेल, पण इतिहास लिहिला जाईल की मी कुठल्या विचाराचं कार्य करत होतो. साहेबांवर अनेक लोक टीका करतात, म्हणजे अगदी त्यांच्यावर जहाल टीका आदरणीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केली, गोपीनाथ मुंडेंनी केली, अगदी टोकाच्या टीका झालेल्या आहेत. पण तो टीकेला उत्तर देत ते कधी बसले नाही. नेमकं काय होतंय की आता त्यांना लोक आव्हान द्यायला लागलेत आणि त्यातनं ते परत उभा राहतात. कारण त्यांची प्रेरणा छत्रपती शिवाजी महाराज आहे आणि जितकं त्यांना कोणी दाबायचा प्रयत्न करेल ते तितके उसळून येतात, असं मी अनुभव घेतलेला आहे. ते कधी डगमगत नाही, कधी हलत नाही. अत्यंत ज्याला आपण म्हणतो की एक प्रेरणा त्यांच्यामध्ये आहे आणि ते उभा राहतात परत लढायला. हे मात्र मी त्यांना जवळून बघतोय. या लढाईमध्ये अनेकांना जे वाटलं, म्हणजे 2 मला वाटतं टर्निंग पॉईंट या लोकसभा निवडणुकीमध्ये होते. एक म्हणजे कोल्हापूरमधनं श्रीमंत छत्रपती शाहू हे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेस पक्षाकडनं उतरणं, आणि दुसरं होतं जे मोहिते पाटील भाजपसोबत गेलेले होते, जो एक सहकारातला एक वर्ग जो भाजपसोबत जोडला गेलेला होता, तो यावेळेस भाजपपासनं शरद पवारांनी तोडला. आणि या दोन्ही घटनांमध्ये घडामोडीमध्ये तुम्ही अग्रेसर होता. तर पहिलं आपण कोल्हापूरपासून सुरुवात करूया की शाहूंचं काय नक्की, तुम्ही त्यांना कशी त्यांची मनोभूमिका वळवली आणि नक्की काय घडलं होतं? नाही, छत्रपती शाहू महाराजांशी माझे अत्यंत जवळचे स्नेहाचे संबंध आहे, कौटुंबिक संबंध आहे. पुण्यामध्ये राजश्री शाहू बँकेच्या मुख्य इमारतीच्या उद्घाटनाला महाराज आले होते आणि त्यावेळेस मी एक सामाजिक भावना म्हणून, सगळ्या सामाजिक चळवळीची याची इच्छा आहे की कोल्हापूर म्हणून बिनविरोध छत्रपती शाहू महाराजांना कोल्हापूरच्या जनतेने एकदा निवडून द्यावा अशी इच्छा आम्ही त्यावेळेस व्यक्त केली. किती सालची घटना आहे ही? अगदी एक 5-6 महिन्यापूर्वीची गोष्ट. परंतु त्यांनी असं मत व्यक्त केलं की सध्या राज्यघटनेला धोका आहे, लोकशाहीला धोका आहे आणि फॅसिझम म्हणजे हुकुमशाही प्रवृत्तीचे लोक आज राज्य करतायत. त्यामुळं त्यांना असं वाटलं की बा आपण निवडणूक लढली पाहिजे. त्यांच्या बोलण्यातनं तसं दिसत होतं आणि त्यांनी व्यक्तही केलं की वेळ प्रसंगी फॅसिझमच्या विरोधात, हुकुमशाहीच्या विरोधात, लोकशाहीच्या विरोधात आणि राज्यघटनेसाठी मी निवडणूक लढायला तयार आहे. वेळ प्रसंगी मी पडलो तरी चालेल, पण इतिहास लिहिला जाईल की मी कुठल्या विचाराचं कार्य करत होतो. मला याच्यात एक अद्भुत गोष्ट एवढीच दिसते की भारताच्या लोकशाहीची प्रेरणा एक राजा आहे, छत्रपती शिवाजी महाराज. कारण शिवाजी महाराज हेच महात्मा फुलेंची प्रेरणा आहे, शाहू महाराजांची आहे, बाबासाहेब आंबेडकरांची आहे. आणि लोकशाही टिकवण्यासाठी त्यांचाच वारसदार छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या राजकारणात उतरतात. ही अद्भुत गोष्ट आहे म्हणजे. आणि ही गोष्ट मला माहीत असल्यामुळं आणि मी आदरणीय शरद पवार साहेबांना हा विषय मी सांगितला. पहिल्यांदा त्यांचा वयाचा प्रश्न होता. त्यांचं वय आता 77 आहे. वयाबरोबर काही आजार, शुगर वगैरे. तर अशी चर्चा करत असताना साहेबांना मी म्हटलं की ते निवडणूक लढायला तयार आहे. त्यांच्या घरामध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराज सुद्धा इच्छुक होते. परंतु सध्याची सामाजिक परिस्थिती आणि फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा वारसा याची प्रेरणा लक्षात घेऊन शाहू महाराजांनीच निवडणूक लढावी अशी सामाजिक चळवळीची इच्छा मी शरद पवार साहेबांना व्यक्त केली. त्यांनी ती बरोबर ओळखली आणि आम्ही आपल्याला आश्चर्य वाटेल की आम्ही 2 वाजता बोललो, 3 वाजता तर आम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसलो, 4 वाजता कोल्हापूरच्या न्यू पॅलेसमध्ये होतो आणि 4:30 वाजता शाहू महाराजांची उमेदवारी निश्चित झाली होती. ओके, म्हणजे इतक्या पटापट सगळ्या घडामोडी घडत गेल्या. ते पवार साहेबांना कळतं, बरोबर कळतं त्यांना आणि त्यामुळं वातावरण बदलत गेलं. आणि नुसतं महाराष्ट्रात नाही, अगदी उत्तर प्रदेशमध्ये त्याचा परिणाम झाला. कारण कांशीरामच्या निमित्ताने, मायावतीच्या निमित्ताने तिथे शाहू महाराज खूप पोचले होते. बिहारमध्ये सुद्धा शाहू महाराजांचा परिणाम जाणवत होता. म्हणजे देशाच्या एकूण वैचारिक लढाईला शाहू महाराजांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, त्याचं प्रचंड स्वागत झालं.